सांगली येथील नवीन वसाहत परिसरातील अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ मोकळ्या जागी सुरू असलेल्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर विश्रामबाग पोलिसांनी रविवारी रात्री छापा मारलाय। छाप्यावेळी 6 जणांवर कारवाई केली। 3 दुचाकींसह सुमारे 95,000चा मुद्देमाल जप्त केला। संशयित विजय अल्लाप्पा गठ्ठे वय वर्ष 55, अप्पासाहेब राजाराम सावंत वय वर्ष 60, विकास विश्वास शिवशरण वय वर्ष 45, पंडित बाळू मासे वय वर्ष 36, चौघे राहणार नवीन वसाहत 38 नंबर शाळेजवळ सांगली या चौघांना पोलिसांनी पकडलं आहे। तर गणेश महादेव हाताळे वय वर्ष 35 राहणार गुरुद्वार समोर सांगली, निलेश गौतम कांबळे वय वर्ष 40 राहणार नवीन वसाहत दोघेजण अंधारात पसार झाले। नवीन वसाहतीजवळ अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ रात्री 3 पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी छापा मारला। यावेळी चौघांना ताब्यात घेतलं। दोघेजण पळाले। कारवाईत रोख 4,500 रुपये आणि 3 दुचाकी असा सुमारे 95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस कर्मचारी मोहम्मद मुलानी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।